ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. दारू ढोसायची, महागडी गाडी घेऊन 100-120च्या स्पीडनं रस्त्यावरती मोकाट सुटायचं आणि गाडी खाली 7-8 जण आले, एखादी व्यक्ती मेली, मग देवाचं नाव घ्यायला, मग ओम नमः शिवाय जप जपायला सुरुवात करायची. हे चित्र आपल्या देशात काही नवीन नाही. कोणी रस्त्यावरती मुततंय, कुठं लहान-लहान पोरं गाडी घेऊन रस्त्यावरती येतायत. दर 2-3 दिवसाला असा एखादा अपघात, अशी एखादी बातमी आपल्या कानावरती हमखास पडते म्हणजे पडतेच. आणि आरोपींना शिक्षा काय होते तर एक 300 शब्दांचा निबंध लिहायचा, माफी मागायची आणि 15 दिवसात बेल घेऊन हे सांड, हे असले वळू परत रस्त्यावरती मोकळे फिरायला. आतापर्यंत मला तरी अशी एकही केस आठवत नाही जिथं आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा झाली आहे. होईल तरी कशी? तुम्हाला माहित आहे आपल्या देशात दारू पिऊन गाडी चालवणाऱ्याला दंड किती आहे? जरा विचार करा. पहिल्या गुन्ह्यासाठी 10,000 रुपये दंड आणि जास्तीत जास्त 6 महिन्यांचा तुरुंगवास. आणि जर दुसऱ्यांदा दारू पिऊन पकडला गेलाच तर 15,000 रुपये दंड आणि जास्तीत जास्त 2 वर्ष तुरुंगवास. ही एवढी मोठी शिक्षा. दारूच्या नशेत एखादा माणूस निरपराध व्यक्तीचा जीव घेतो, त्याचं आयुष्य संपवतो आणि त्याला शिक्षा काय तर 2 वर्ष तुरुंगवास. आणि ही पण जास्तीत जास्त शिक्षा जी की क्वचितच मिळते. पण सगळ्यात धक्कादायक गोष्ट मला काय वाटते माहितीये, आतापर्यंत फक्त नेते लोक हे ढोंगी बाबा धर्माचा गैरवापर करत होते, पण इथे रक्षित चोरसिया सारखे हे माजुरडे लोक एखाद्याचा जीव घेऊन धर्माच्या नावाखाली वाचण्याचा प्रयत्न करायला लागलेत. मित्रांनो, दारू पिऊन नशा करून गाडी चालवणारे व्यक्ती हा त्यांचा जीव नाही धोक्यात टाकत, ते आजूबाजूच्या निष्पाप लोकांच्या जीवाशी खेळतात. कितीही मोठा ऍक्सिडेंट होऊ द्या, चालवणाऱ्या व्यक्तीला काहीच नाही होणार, कारण त्यांच्या बापानं लाखो रुपये घालून ती 5 स्टार रेटिंगची गाडी घेऊन दिली ना. दोष तुमचा आहे, दोष आमचा आहे, कारण आपण गरीब लोक रस्त्यानं चाललोत. रस्ता तर या श्रीमंतांच्या बापाचा आहे. त्यांच्या रेसिंग ट्रॅक मध्ये आपण आपला जीव घेऊन जातोय, आपण त्यांना अडथळा निर्माण करतोय. अशीच काही परिस्थिती एकंदरीत आपल्या देशात आजकाल झाली आहे. गुजरातमधील वडोदरामध्ये एका स्पीडने येणाऱ्या फोक्सवॅगन व्हर्टस या कारनं 2 टू व्हीलर आणि रस्त्याने जाणाऱ्यांना लोकांना धडक दिली. या घटनेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आणि 7 जण जखमी झाले. कार चालवणारा व्यक्ती, त्याच्या बरोबरचा दुसरा सह आरोपी, हे दोघे देखील कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी होते. आणि विद्यार्थी कशाचे? लॉचं शिक्षण घेणारे लॉचे विद्यार्थी होते. कायद्याचं शिक्षण घेऊन कायदा हातात घ्यायला या असल्या लोकांना कुणी शिकवलं? मी तुम्हाला अगोदर तो अपघाताचा व्हिडिओ दाखवतो, त्यानंतर आपण त्या नालायकानं अजून काय गेम खेळण्याचा प्रयत्न केलाय यावरती आपण सविस्तर चर्चा करूया. वरून पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार रक्षित चोरसिया हा ऍक्सिडेंटच्या वेळी गाडी चालवत होता. मृत्यू झालेल्या महिलेचे नाव हिमाली पटेल असून ही महिला होळीसाठी रंग विकत घेण्यासाठी घरातून बाहेर आली होती. विचार करा, रंग घ्यायला म्हणून ती ताई बाहेर आली आणि परत कधीच न जाणाऱ्या रस्त्यावरती येऊन पोहोचली. तिच्या घरच्या लोकांची काय परिस्थिती झाली असेल? होळी होती, सगळे आनंदी होते, रंग घ्यायला म्हणून ही फॅमिली बाहेर आली आणि अचानक एक श्रीमंताचं पोर महागड्या गाडीतून येतं आणि क्षणात मृत्यू. मित्रांनो, याबरोबरच अजून 7-8 जण या अपघातात जखमी झालेले आहेत. यामध्ये 10 आणि 12 वर्षांचे 2 लहान लहान मुलींचा देखील समावेश आहे. जखमी झालेल्या 7 पैकी 3 जण अत्यंत गंभीररित्या जखमी आहेत, तर 4 जणांना किरकोळ दुखापत झालेली आहे, असं पोलिसांनी सांगितलंय. काय म्हणत होता तो? ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. अनदर राऊंड, अनदर राऊंड. निकिता, निकिता. धर्माचा आसरा घेऊन, देवाचं नाव घेऊन हा नालायक सुटायचा प्रयत्न करत होता. जणू काही तो दाखवून देत होता की मी हिंदू आहे, कारण हा लॉचा स्टुडंट आहे, 4थ्या वर्षाचा विद्यार्थी आहे, त्यामुळे त्याला कायदा आणि धर्म दोन्ही एकदम बरोबर समजतं असं वाटतंय. धर्माच्या नावाखाली धर्माच्या आरुंगी लपवून हा असले काही कांड करल आणि लोक त्याला सोडतील असं त्याचा समज होता. सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे आहे. घटनास्थळी उपस्थित
साक्षीदार आहेत. Volkswagen व्हर्टस जी गाडी आहे त्याच्या सिस्टीम मधून देखील ती गाडी किती वेगात चालली होती हे कळू शकतं. व्हिडिओमध्ये साफ-साफ दिसतंय की हा बेशरम काहीतरी नशा करून, काहीतरी भांग-बिंग पिऊन गाडी चालवत होता आणि नंतर रस्त्यावरती येऊन बरळत होता. यापेक्षा स्पष्ट केस असूच शकत नाही. पण तरी पण बघा, हे असले लोक श्रीमंतांच्या अवलादी अजूनही या केसमधून एकदम आरामात बाहेर सुटणार. चौरसिया याचा बाप बिझनेसमन आहे. त्याने ऑलरेडी फील्डिंग लावायला देखील सुरुवात केली आहे. ती कशी हे बघा. कि गड्ढा हुआ हुआ है और हम लोग जब राइट देने का स्पेस था उस टाइम एक स्कूटी थी और एक कार था। उसके बाद जैसे ही हम लोग अंदर घुसे तो कार छू गई और एयरबैग खुल गया। जैसे ही एयरबैग खुला कुछ आगे का दिखा नहीं और गाड़ी अपने आप ही डीरेल हो गई। ये करंट स्पीड में थी गाड़ी 50 की स्पीड में तो आराम से दे बंदे नहीं दिखा दिए 7 बंदे थे ही नहीं उस टाइम। एक स्कूटी थी और एक कार थी, बंदे तो वहाँ पे थे ही नहीं। वही तो बात है, मुझे कुछ आइडिया नहीं। उसके बाद हमें सीधे आगे कुछ पता ही नहीं चला क्या हुआ। तो आपने दारू किया था? नहीं, कुछ नहीं पिया था मैंने। तो मैंने कहीं कुछ नहीं किया था। पहिलं तर माझा हा प्रश्न आहे, कोणत्या कायद्याच्या आधारावर, कोणत्या नियमाने अटक केलेल्या या नालायकाला मीडियासमोर जाऊ दिलं आणि त्याचा हा जबाब घेतला? याला एकदा अटक केल्यानंतर बाहेर सोडलाच कसा? आणि दुसरं नीट समजून घ्या, त्याच्या वकिलाने काय छान पट्टी पडवून त्याला बाहेर पाठवलंय. हा म्हणतोय माझा स्पीड 100-120 नव्हताच, मी फक्त 50च्या स्पीडनं गाडी चालवत होतो. आणि दुसरं म्हणतो की मी ड्रिंक केलेली नव्हती, ना मी भांग ना मी दारू पिलो होतो. मी तर होळी दानावरून घरी चाललो होतो. आणि नंतर हा म्हणतो की मी तर ऍक्सिडेंट केलाच नाहीये. मला उजवीकडे वळायचं होतं, रस्त्यामध्ये खड्डा होता, तेव्हा माझी कार एका गाडीला टच झाली. गाडीच्या एअरबॅग खुलल्या आणि मला पुढं काही दिसलंच नाही. आणि या सगळ्या गोष्टींमुळे हा ऍक्सिडेंट झाला. याच्यामध्ये माझी काहीच चूक नाही. सगळा दोष आहे त्या रस्त्यावरच्या खड्ड्यांचा. घ्या आता. पोलिसांनो, बसा प्रूव्ह करत की तिथे खड्डा नव्हता, तो जास्त वेगाने चालला होता. आणि या सगळ्या गोष्टींना 3-4 वर्ष लागतील आणि मग नंतर काय 10,000 15,000 रुपये दंड देऊन हा आरोपी मोकळा होऊन जाईल परत रस्त्यावरती. लक्षात घ्या, आपल्या देशात मागच्या 10 वर्षात 15 लाख लोक कार ऍक्सिडेंटमध्ये मेलेत. म्हणजे प्रत्येक दिवसाला 411 लोक रोज रस्त्यावरती मरताय. म्हणजे हा 8-10 मिनिटांचा व्हिडिओ तुम्ही पाहत असताना देखील 3 ते 4 लोक रस्त्यावरती कुठे ना कुठे मेले असतील. बाकी काही असो व नसो, रस्त्यावरती मरण्याच्या बाबतीत भारत विश्वगुरु नक्की बनलाय. प्रत्येक 10,000 किलोमीटर रोडवरती 250 लोक भारतामध्ये मरतात. हा आकडा जगात सगळ्यात जास्त आहे. 2 नंबरवरती असलेला चीन देखील आपल्यापेक्षा निम्म्याहूनही कमी आहे. मला असं वाटतंय आता टाइम आलाय आपल्या सरकारनं अशा दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांवरती कठोरातले कठोर कायदे आणले पाहिजेत. या 10,000 रुपयांच्या दंडाने आणि 2 वर्षाच्या जेलनं काहीच फरक नाही पडणार. असं एक उदाहरण आपल्या न्याय व्यवस्थेने, आपल्या सरकारने दाखवून दिलं पाहिजे. म्हणजे पुढच्या वेळेस दारू पिऊन ड्रायव्हिंग सीटवर बसायची कोणाची हिंमत नाही होणार. आणि पुढच्या वेळेस एखाद्या बापानं आपल्या नाबालिग मुलाच्या हातात चावी देण्याच्या अगोदर 1000 वेळा विचार केला पाहिजे. असा काहीतरी कायदा आणण्याची आज गरज आलेली आहे असं मला वाटतं. मागच्या वर्षीच्या पुण्यातले पॉर्सची केस तुम्हाला माहिती असेल. आज या घडीला देखील अजूनही त्या आरोपींना काहीही शिक्षा झालेली नाहीये. या सगळ्या विषयांवरती तुमचं काय मत आहे? खरंच आपल्याला कायद्यात बदल करायची आवश्यकता आहे का? अजून किती दिवस आपल्यासारखे गरिबांचे लोक या रस्त्यांवरती या श्रीमंतांच्या गाड्याखाली येऊन मृत्यू होणार आहेत? तुमचं जे काही मत असेल मला कमेंट करून कळवा. आणि जर वाटत असेल की काहीतरी कठोर कायदा या देशामध्ये असायला हवा तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर देखील करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावरती.